कबूतरखाने बंद केल्यापासून सुरू झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। यापुढे देखील आम्हाला जर कबूतरांना खाद्य टाकण्यास मज्जाव केला तर याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिलेला आहे। आताच त्यांनी काही वेळापूर्वी या कबूतरखान्याची पाहणी केली आणि त्यांनी स्पष्ट केलं की जीवदया ही आमच्या धर्मात आहे आणि ती करण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही। जर आम्हाला पुन्हा एकदा रोखण्यात आलं तर आम्ही याहीपेक्षा मोठं आंदोलन करू। देशभरातून लाखोंच्या संख्येने जैन बांधव दादरच्या कबूतरखान्यात येतील आणि गेल्या वेळेपेक्षा देखील मोठं आंदोलन करतील। बुधवारी दादरच्या कबूतरखान्यात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। हजारोंच्या संख्येने पक्षीप्रेमी असतील, जैन बांधव असतील इथे आले होते आणि पालिकेच्या निर्णयानंतर जो कबूतरखाना बंद करण्यात आला होता तो त्यांनी पुन्हा एकदा खुला केला। जे पक्ष्यांना खाद्य देखील टाकलं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय की हा संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कुणालाही आतमध्ये जाण्यास किंवा पक्ष्यांना खाद्य टाकण्यास मज्जाव केला जातो आणि त्यामुळे जैन बांधव असतील, पक्षीप्रेमी असतील यांच्यामध्ये मोठी नाराजी देखील आहे। आताच काही वेळापूर्वी जे मुनी निलेशचंद्र विजय होते त्यांनी या परिसराची पाहणी केली आणि त्यांनी स्पष्ट केलं की आमचं आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार आहे। सध्या आमचं पर्युषण पर्व सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे काय नेमका निर्णय घ्यायचा त्याचा आम्ही फैसला करू। विशेष म्हणजे बुधवारी म्हणजे 13 तारखेलाच मुंबई उच्च न्यायालयात देखील या संपूर्ण प्रकरणाची सुनवाई होणार आहे। त्यामध्ये कोणता निर्णय होतो आणि त्यासोबतच जैन बांधव कोणती भूमिका घेतात। जर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन इथे केलं तर मात्र यावेळेला मोठं आंदोलन होऊन हा प्रश्न पुन्हा एकदा चिघळू शकतो, हे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मार्गेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।